देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुखांमध्ये पेनड्राईव्ह पॉलिटिक्स बघायला मिळत आहे। माझ्यावरती दबाव टाकणारा समित कदम हा फडणवीसांचा खास माणूस आहे। समित कदम आणि फडणवीसांचा एकत्र फोटो दाखवत अनिल देशमुख यांनी याबद्दलचे आरोप केलेले आहेत। तर समित कदमांचा आरएसएस आणि फडणवीसांशी घनिष्ठ संबंध आहे असा दावा हा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेला आहे। समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा कशासाठी देशमुख आणि संजय राऊत यांनी यावरनं सवाल केलेला आहे। समित कदम हा फडणवीसांचा माणूस आहे असा दावा हा अनिल देशमुख आणि त्याचबरोबर संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेला आहे। मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं, अपडेट करून द्यायचं। तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एनव्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडून तो माणूस होता, तो होता सुमित कदम मिरजचे। त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तुम्ही जर सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे आणि देवेंद्र फडणवीसचे फोटो आपल्याला दिसतील। त्यांचे अतिशय घरगुती संबंध, त्याची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना सुद्धा फोटो आहे। समित कदमची मिसेस देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधताना। अनिल देशमुख यांना जो सुमित कदम नावाचा मिरजेचा एक लायझनिंग करणारा माणूस भेटला। आता फडणवीस आणि त्यांची टोळी सांगेल आमचा काही संबंध नाही, आमचा त्याचा काही संबंध नाही, हा त्याचा संबंध आहे। हा मिरजेतला तरुण आहे, त्या संघाशी आरएसएसशी संबंध आहे, भाजपशी संबंध आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे। हे आपण पाहिलं असं। आम्ही त्या सुमित कदमला ओळखत नाही बरं का। अनिल देशमुख सांगतात ते खोटं आहे वगैरे वगैरे असे अनेक पुरावे आम्ही देऊ शकतो। अनिल देशमुख बद्दल मी काही बोलणे योग्य नाही। जेव्हा आपण गृहमंत्री होता तेव्हाच अशा तुमच्यावर दबाव आणणाऱ्या लोकांवर का कारवाई केली नाही? तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यावर गृहमंत्री पदाच्या काळात दबाव निर्माण केला असे म्हणता, तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही बाबी झाल्या असं सांगता। शेवटी 2.5 वर्षानंतर या प्रकारचं राजकारण करून शेवटी यांनी कन्फ्युजन तयार करणं आणि त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज करून दिवसभर राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासाचा विचार केला पाहिजे। आणि देवेंद्रजीबद्दल काल समित कदमनी सांगितलं आहे आणि पूर्ण खुलासा केला आहे। तर या सगळ्या प्रकरणामध्ये समित कदम यांच्यावरती झालेले आरोप आणि त्यानंतर आता त्याला महायुतीमधनं येणारं हे उत्तर आपल्या समोर आहे। दरम्यान यावरती संजय राऊत आणि अनिल देशमुख यांनी आणखी काय सविस्तर प्रतिक्रिया दिली तीही बघूया। देवेंद्र फडणवीस यांचे समित कदम हे अतिशय जवळचे आणि त्यांनीच त्याला, समित कदम हा साधारण कार्यकर्ता नगरसेवक सुद्धा नाही, देवेंद्र फडणवीसनीच त्याला वाय सुरक्षा दिली। आता इतका जवळचा हा इतका कोणत्या कामाचा माणूस आहे की त्याला या सरकारने वाय सुरक्षा दिली? हा झाला मुद्दा एक। तुम्ही मिरज, सांगली त्या भागात जर चौकशी केली तर कोणी तुम्हाला सांगेल की समित कदम आणि देवेंद्र फडणवीसचे काय संबंध आहे? कोण सुमित कदम का कोण जो आहे, कोण आहे हा? कोण आहे याला वाय दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे? कोणी दिली? गृहमंत्री कोण आहे? या सदग्रस्ताला वाय दर्जाची सिक्युरिटी असे आणि काय महान काम बजावलेलं आहे, कर्तव्य केलं आहे की ज्याला महाराष्ट्र सरकारनं वाय दर्जाची सिक्युरिटी दिली। तर या सगळ्या आरोपांनंतर आता समित कदम यांचीही प्रतिक्रिया पुढे येते आहे। अनिल देशमुखांनी बोलावलं म्हणून भेटायला गेलो असं समित कदम यांनी म्हटलेलं आहे। अडचणींमध्ये फडणवीस आणि शहा मदत करतील का? देशमुखांनी याबद्दलची विनंती केलेली होती असंही समित कदम यांनी म्हटलेलं आहे। अनिल देशमुखांच्या आरोपांना समित कदम यांनीही प्रत्युत्तर दिलेलं आहे। अनिल देशमुख साहेब हे राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेला, त्यांना झेड+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती, त्यामुळे त्यांच्याकडे त्यांनी बोलवल्याशिवाय मी जाऊ शकत नव्हतो। त्यांनी बोलवल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो। त्यावेळेला त्यांनी मला त्या ठिकाणी विनंती केली, या देशाचे
गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा आणि त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी सांगून या माझ्या ज्या अडचणी आहेत त्यात काय मदत होत असेल तर करावी, अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी मला विनंती केली. निश्चितरित्या मी त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या बोलवण्यामुळेच गेलो. त्यामध्ये अजिबात कुठलेही मला काय चुकीचं त्या ठिकाणी वाटत नाही. तर देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये पेनड्राईव्ह पॉलिटिक्स सध्या शिगेला पोहोचल्याचं चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतंय. देवेंद्र फडणवीसांच्या धमक्यांना मी घाबरत नाही, ऑडिओ क्लिपच्या फडणवीसांच्या इशाऱ्याला अनिल देशमुखांनी असं प्रत्युत्तर दिलेलं आहे. सातत्याने आरोप करतायत तरी मी शांत आहे, कारण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही, कोणावर डूक ठेवून राहत नाही. पण माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही. मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे, कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल्स हे मला आणून दिलेले आहेत. त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत, ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत, या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत, वाझेवर ते काय बोलतायत, या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं, देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही. ऐसा है, अभी बात निकलेंगी तो दूर तक जाएगी. जोरों का झटका धीरे से सब आपके सामने धीरे धीरे आएगा. अरे धमकी बिमकी मी घाबरत नाही, मला कोण धमकी देईल. आणि या सगळ्या आरोप प्रत्यारोपांवरती आणि आव्हानांच्या भाषेवरती आपण अधिक बोलूया. प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहे. पंकज, आपण बघतोय की कशा पद्धतीनं मागच्या काही दिवसांमध्ये हे आरोप करण्यात आलेले आहेत. अनिल देशमुखांनी सुरुवातीला आरोप केले, त्यामध्ये मग संजय राऊतांची एंट्री झाली, देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या सगळ्यावरती उत्तर दिलं, स्पष्टीकरण दिलं, आव्हानाची भाषा केली. आणि यानंतर आता महाराष्ट्रामध्ये एकूणच पेनड्राईव्ह पॉलिटिक्स सुरू झाल्याचं चित्र दिसतंय. हे पेनड्राईव्ह पॉलिटिक्स आता कुठल्या दिशेनं जाताना दिसतंय पंकज? गुरु, नेमकाच प्रश्न तू विचारलेला आहेस. हे गेल्या 3 वर्षापूर्वीचं प्रकरण आणि 3 वर्षानंतर बरोबर विधानसभा निवडणुकीच्या आधी हे पुन्हा प्रकरण समोर येणं. आता हा विषय राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप नक्की कुठल्या दिशेने जात आहेत हे महत्त्वाचं आहे. अनिल देशमुखांना जेव्हा याच्या बाबतीत मी स्वतः वैयक्तिकरित्या खासगीत विचारलं तेव्हा ते म्हणाले की 15-20 दिवसात सगळ्या गोष्टी कळतील. म्हणजे येणाऱ्या काळात या गोष्टींमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे आणि पेनड्राईव्ह पॉलिटिक्स जसा तू उल्लेख केला ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 वर्षापूर्वीची घटना आहे. अनिल परब यांनी पहिल्यांदा ही घटना काढली. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस असो, भाजपाचे नेते असो किंवा समित कदम असो, प्रत्येकाने यावर प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांच्या घरात समित कदम हे आले होते, व्हिजिटर म्हणून आले होते असं अनिल देशमुखांचं म्हणणं आहे. त्यांनी त्यांच्या कानामध्ये देवेंद्रजींनी पाठवल्याचं त्यांना सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांची भेट झाली. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा आले आणि या दरम्यान जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याशी समित कदम यांच्या मोबाईलवरून अनिल देशमुखांचं बोलणं झालं. हे असंही अनिल देशमुखांनी जे आहे ते खासगीरित्या बोलताना सांगितलंय. तुम्हाला मदत करायची असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता पुन्हा अनिल देशमुख जे सांगतायत ती एक बाजू आहे. दुसऱ्या बाजूने देवेंद्र फडणवीस त्यांना क्लिप्स, ऑडिओ व्हिज्युअल क्लिप्स आणून दिल्यात, ते काढून देण्याची जी आहे ती भाषा करतायत. तिसऱ्या बाजूला समित कदम यांनी कुठल्याही प्रकारे देवेंद्रजींनी मला पाठवलं नव्हतं, या प्रकरणाचा काही संबंध नाही, मला अनिल देशमुखांनी बोलवलं होतं, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या विषयात काय मदत करू शकतो विचारलं. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने नक्की या प्रकरणामध्ये खरं तर काय विश्वास ठेवायचा, कारण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ताणलेले दावे करतो आणि ते अत्यंत टोकाचे दावे सामान्यांना संभ्रमात टाकणारे हे सगळं प्रकरण आहे, संभ्रमात टाकणारे हे सगळे आरोप प्रत्यारोप आहेत, म्हणून सुद्धा याकडे बघावं लागेल. धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर अनिल देशमुखांच्या आरोपांवरती आता भाजपकडनं सुद्धा प्रत्युत्तर आलेलं आहे. चित्रा वाघ यांच्याकडनं समित कदम आणि शरद पवारांचा फोटो पोस्ट करण्यात आलेला आहे. अनिल देशमुख यांनी समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळीक असल्याचा आरोप केलेला होता. तुम्ही पुरावे दिले की पुढील 3 तासांमध्ये तुमचा पर्दाफाश करू, असं उत्तर आता चित्रा वाघ यांनी दिलेलं आहे. तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज आहेत, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय. चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख यांना थेटपणे आव्हान दिलेलं आहे. फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येतं. यात कसला आला पराक्रम अनिल बाबू?
महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्याचा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत फोटो नसेल तर आणखीन कोणासोबत असेल सांगा जरा. अनिल देशमुख यांना आमचा प्रश्न आहे, आम्ही तुम्हाला मागितलेले पुरावे तुम्ही का देत नाही आहात? त्यानंतरच्या एकदा तुम्ही पुरावे द्या, त्यानंतरच्या 3 तासात तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज आहेत अनिल बाबू.